सोलापूरच्या मोहोळमध्ये पापरी गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या। 2 एकरामध्ये असलेल्या 1900 केळीच्या झाडांचं नुकसान झालेलं आहे। पापरी गावामधील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती पुढे येते। सोलापूरच्या मोहोळमधली दृश्य आपण बघतोय। केळी बागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जवळपास केळीची 1900 झाडं यामध्ये भुईसपाट झाली। सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजा जो आहे तो आता संकटात सापडतानाचं चित्र दिसतंय। एकीकडे दुष्काळाच्या झळाचा सामना जो आहे तो शेतकऱ्यांना करतानाचं चित्र दिसतंय, तर दुसरीकडे आपण बघितलं गेलं तर अवकाळीमुळे जे आहे ते मोहोळ तालुक्यातील पापरी गावामध्ये संपूर्ण केळीची बाग जी आहे ते आता पूर्ण झोपल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर ही जी बाग आहे ती साधारणतः 2 एकरामधली जी बाग आहे ती संपूर्ण बाग जी आहे ते आता झोपल्याचं चित्र आपल्याला दिसते। खरं तर हे पीक जे आहे ते आता काढणीला आलेलं चित्र होतं, मात्र काल ज्या प्रकारे अवकाळी पाऊस झाला त्याचाच प्रत्यय जो आहे तो इथल्या पापरी गावातील शेतकऱ्यांना येतानाचं चित्र दिसते। खरं तर 1900 झाडं जे आहेत ती तब्बल या ठिकाणी आता या अवकाळीमुळे जे आहे ते आता झोपल्याचं चित्र दिसते। आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, काय सांगाल एकंदरीत म्हणजे किती वर्षापासूनची बाग आहे आणि कालचा जो अवकाळी झाला तो साधारणतः किती वाजता झाला? ही बाग माझी गेल्या वर्षी 2023 ऑगस्टमधली लागण आहे माझी। ऑगस्ट महिन्यापासून मी ही रोपटं तयार करून बाग फळ पिकाला आली होती। आता 1-2 महिन्याच्या आत बाहेर माझा माल उतरून मार्केटला जाणार होता, पण अचानक ही चक्रीवादळ आल्यामुळं पूर्ण बाग माझी झोपली गेली, जमीन पकडली तिने। आणि वाऱ्याचा गती ही जास्त असल्याकारणानं काहीच ह्या फळात उरलेलं नाही। हातातोंडाला आलेला माल माझा पूर्ण नुकसानीत गेलेला आहे। काय अपेक्षा असणार आहे सरकारकडून? सरकारकडून आता पंचनामा करून जास्तीत जास्त मला नुकसान भरपाई मिळावी हीच माझी अपेक्षा आहे, ह्याच्या अलावा काही नाही। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, मोहोळ।